आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी राहत होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावण मासात नागपंचमीच्या दिवशी शेतकरी आपला नेहमीप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळातील नागांच्या नाकपुडांना शेतकऱ्याच्या नांगराचा फाळ लागला आणि ती मेली. काही वेळाने नागिन तिथे आली. आपलं वारूळ शोधू लागली. तो तिथे वारूळ आणि पिल्लेही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला. तसं तिच्या मनात आलं, या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली. या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले. फणफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकीसुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडले. पुढे तिला समजलं की त्याची एक लेक परगावी आहे. तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली. तिच्या गावी येऊन पाहिले तर काय, त्या बाईने पाटावर नागिन आणि त्यांची 9 नागपुडं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागाला लाह्या, दुर्वा वगैरे वाहिले आहेत. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदाने लोळली. मुलीला म्हणाली, बाई बाई, तू कोण आहेस? तुझे आईबाप कोठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिनसमोर पाहून ती घाबरली. नागिन म्हणाली, बाई, भिवू नकोस. विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दे. तिने सारी हकीकत सांगितली. ते ऐकून नागिनीला फार वाईट वाटले. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजते आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे, हे काही चांगलं नाही. तिने मुलीला सारी हकीकत सांगितली. तिला फार वाईट वाटलं. मग तिने आई-वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिनीने तिला अमृत आणून दिले. ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली. तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं. सर्व मंडळी जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा त्यांनी विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा होऊ, ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.